नमस्ते. आजची आपली रेसिपी आहे हरभऱ्याची भाजी. अतिशय कमीत कमी सामानामध्ये होणारी ही भाजी, अतिशय पौष्टिक आणि हिवाळ्यामध्ये येणारी ही भाजी, लोहानी परिपूर्ण असणारी. तर हिला साफ करताना ही अशी कोळी कोळी पानं घ्यायची आणि जर थोडीशी चून असेल तर त्याचा पाला काढून घ्यायचा. हा असा देठ जो कठीण असेल तो मात्र घ्यायचा नाही, कारण भाजी शिजताना हा देठ शिजत नाही. तर हा काढून टाकायचा आणि अशी कोळी कोळी पानं घ्यायची. तर हरभरा ही भाजी थंडीमध्ये येते आणि हिचं महत्त्वही तितकंच आहे. तेव्हा जेव्हा तुम्हाला कधी मिळेल तेव्हा नक्की ट्राय करा. खूप सुंदर लागते चवीला. तर ही अशी साफ करून झाल्यानंतर हिला धुवून घ्यायची. शेतकरी बांधव आहेत ते रोज सकाळ सकाळी दवबिंदू पडतात त्यावेळेस ही भाजी खोडून आणतात. आता ही भाजी करण्यासाठी आपल्याला एक 4 ते 5 हिरव्या मिरच्या, एक 8 ते 10 लसूण पाकळ्या, तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही खलबत्त्यामध्ये चेचून घ्या, नसेल तर आपला मिक्सर आहेच. तर याच्यामध्ये ओबडधोबड बारीक करून घ्यायचं. एक मुठभर शेंगदाणेही मोठे मोठेच बारीक करून घ्यायचे. आता एका कढईमध्ये अर्धा चमचा तेल सोडायचं. अगदी थोडंसं तेल लागतं. तेल चांगलं गरम झालं की याच्यामध्ये आपण जो मगाशी लसूण आणि मिरची चेचून घेतलेली आहे ती याच्यामध्ये भाजून घ्यायची. हे पहा, अशी मोठा मोठाच लसूण आहे. तर हा आपण थोडासा मीडियम गॅसवर परतून घ्यायचा. एकदा का लसणाचा वास गेला, कच्चा वास, आणि मिरचीला खमंग वास सुटायला लागला की याच्यामध्ये आपण धुवून घेतलेली भाजी मिक्स करायची. आता ही भाजी खूप खळखळून धुवायची नाही, कारण मग तिच्यावरचा जो आम्ल आहे त्याचं प्रमाण थोडंसं धुवून कमी होऊ शकतं. त्यामुळे तिला हलक्या हाताने एक वेळा धुवून घेऊ शकता. आता ही भाजी कढईमध्ये फोडणीमध्ये घालायची आणि व्यवस्थित परतून घ्यायची. या भाजीलाच हळूहळू पाणी सुटायला सुरुवात होतं. ही भाजी खूप झटपट होते. गरम गरम भाकरी केली की त्या तव्यामध्ये सुद्धा तुम्ही ही भाजी पटकन फोडणी टाकू शकता. आता ह्या भाजीला बघा, पाणी सुटायला लागल्यानंतर हिला आपण थोडंसं झाकून अजून वाफ द्यायची आणि गॅस एकदम स्लो करायचा. आता याच्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं चवीनुसार. मीठ घातल्यानंतर ही परत एकदा परतून घ्यायचं. आता ह्या भाजीचं पाणी आणि हे मिठाने सुटलेलं पाणी यामध्ये ही भाजी व्यवस्थित परतली जाईल. तर हिला झाकून एक 2 मिनिटं वाफ द्यायची. वाफ दिल्यानंतर भाजीचा कलरही थोडासा तुम्हाला चेंज झालेला दिसेल. या स्टेजला आपण काय करायचं की आता पाणी भाजीला भरपूर सुटलेलं आहे, तर आपण मोठे मोठे बारीक केलेले शेंगदाणे याच्यामध्ये मिक्स करायचे आणि झाकून असेच याला वाफ द्यायची. आता हे शेंगदाणे हलवायचे नाहीत, ते या वाफेवरच शिजून जातील. एक 2-3 मिनिटं वाफ दिल्यानंतर जरा चेक करायचं की ही भाजी कोरडी तर पडत नाही आहे ना खालून. वाटलं ओलसर आहे तर पुन्हा एकदा झाकण ठेवून आहे अशीच याला वाफ द्यायची. एक 5 मिनिटानंतर भाजी पहा अशी थोडीशी कोरडी दिसायला लागेल. मग हे शेंगदाणे परतून घ्यायचे. म्हणजे मग शेंगदाण्याची जी वरची बाजू होती ती सुद्धा आता खाली गेल्यानंतर कढईमध्ये व्यवस्थित परतून होईल. आणि मग हरभऱ्याच्या भाजीला हे शेंगदाण्याचं कॉम्बिनेशन म्हणजे ग्रीन आणि बीन्स आणि त्याच्याबरोबर फॅट हे सर्व एकत्र येऊन ह्या भाजीचं कॉम्बिनेशन खूप सुंदर लागतं. आता ही भाजी पुन्हा एकदा झाकण ठेवून एक 2 मिनिटं अशीच वाफेवर शिजू द्यायची. फक्त खाली लागू नये याची काळजी घ्या, कारण कोरडी पडली तर शेंगदाणेही कोरडे पडणार आणि भाजीही आपली जळू शकते. तर आता ह्या स्टेजला बघा, आपली ही भाजी अशी मस्त तयार झालेली आहे आणि आता शिजलेलीही छान आहे. तर आता आपण काय करायचं, गॅस बंद करायचा आणि आता हिला वाफेवरच आहे असं एक 5 मिनिटं ठेवून द्यायची. कलर पण पहा भाजीला किती सुंदर आलेला आहे आणि याची ओरिजिनल आहे अशी चव खूप सुंदर लागते. गॅस बंद करा आणि या वाफेवरच एक 5 मिनिटं अशीच शांत ठेवून द्या भाजी. म्हणजे ही भाजी व्यवस्थित मुरून जाते आणि आता तुम्ही ही सर्विंग प्लेटमध्ये घेऊ शकता. तर अशी ही झटपट बनणारी आपली पारंपरिक रेसिपी आहे. तर जेव्हा कधी तुम्हाला हरभऱ्याची भाजी करण्याचा चान्स मिळेल, भाजी मिळेल, तेव्हा नक्की बनवा. माझ्या रेसिपीज आवडल्या तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा, इतरांबरोबर शेअर करा. भेटूया अशाच पुढच्या नवीन रेसिपीमध्ये. धन्यवाद.